हा, तर मी गेले 2 महिने करते ओंकारचा क्लास. बऱ्यापैकी रेग्युलरली होतं आणि ते कन्सिस्टंटली केल्यामुळे मला खूप पॉझिटिव्हिटी पण जाणवली. आणि मी स्विमिंग करते आणि काही दिवसांपूर्वी मी ट्रेकला गेले होते. तिथे बऱ्यापैकी मला जाणवलं की 1000 पायऱ्या चढताना माझा श्वासोश्वास खूप छान झाला, धाप नाही लागली आणि दम पण नाही लागला. त्यामुळे एखादा निगेटिव्ह विचार सुद्धा आला तर त्याच्यात पटकन बाहेर येत आहेत. हे मला 2 महिन्यात अगदी नीट जाणवलं आणि खूप पॉझिटिव्हिटी पण वाढली माझी या 2 महिन्यात. असं खूप छान अनुभव आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सगळ्यात मेन तुझी स्ट्रेंथ खूप छान वाढली आहे. जी श्वासाची, आणि तुला ती आणायची ट्रेक करताना लक्षात आलं तुझ्या, म्हणजे असं. हो, हो. तर अगोदर आपण श्वास थोडा कमी घेत असतो. आता ओंकाराच्या याच्यामुळे तुमची स्ट्रेंथ वाढायला सुरुवात होती आणि ते तुझ्या इझिली लक्षात आलं, कारण तू ट्रेक करत होतीस त्यामुळे. हो, बाकी हो. सगळ्यांच्या पण हे लक्षात येणार आहे, परंतु आपण एक त्यावेळी वेगळा अनुभव घेतला की आपलं ते लक्षात येतं. ज्यावेळेस स्वतःला वेगळी अनुभूती येते त्यावेळी आपण निश्चित आणखीन खूप पॉझिटिव्ह विचारानं त्या गोष्टीकडे किंवा त्या क्रियेकडं, त्या वर्गाकडे बघायला सुरुवात करतो. तर तुझे अनुभव खूप छान छान आहेत आणि तू आणखीन असेच तुझे जे काही मित्रमैत्रिणी असतील त्यांना जोडण्याचा प्रयत्न कर, की ज्यांना आणखीन असाच काहीतरी ट्रेकसाठी, इतर काही गोष्टींसाठी त्याचा फायदा होणार आहे. म्हणजे हो, हो. थँक्यू सो मच. तू तुझे अनुभव शेअर केले. आणि तुझं नाव सांगायचं राहिलेस तेवढं सांग परत एकदा. मृणाल देशपांडे. ओके. आणि चेन्नईवरून तू जॉईन झालेली. चेन्नईवरून जॉईन करते. व्हेरी गुड, थँक्यू व्हेरी सो गुड. मच. थँक्यू, थँक्यू. चला, अजून कोण नवीन